पण राहिला प्रश्न नाराजगीचा, मी काय अख्खा महाराष्ट्र नाराज आहे. अख्खा महाराष्ट्र या सरकारवर नाराज आहे आणि विरोधी पक्षावर सुद्धा नाराज आहे. सरकारवर का, तर सरकार लोकांचे प्रश्न सोडवत नाही. आणि विरोधी पक्ष का, कारण का लोकांचा आवाज बनून लोकांच्या बाजूने त्या ठिकाणी कुणीही लढत नाही. मी विरोधी पक्षातल्या सर्व नेत्यांना विनंती करतो, अनेक अनुभवी नेते त्याच्यामध्ये आहेत, अनेक वेळा मंत्री राहिलेले नेते आमच्याकडे आहेत, पण आज या सरकारच्या विरोधात लोकांच्या बाजूने बोलताना फार कमी नेते त्या ठिकाणी दिसतात. आज लढण्याचे दिवस आहेत, शांत बसण्याचे नाहीत. त्यामुळे आज अख्खा महाराष्ट्र नाराज आहे आणि त्यात मी सुद्धा नाराज आहे असं बोलायला काय हरकत नाही. मला गंमत तुमची वाटते, तुम्ही सिलेक्टिव्ह वक्तव्य कसं त्याचं घेता. आता तुम्हाला काहीतरी पक्षाची न्यूज नाही म्हणून तुम्ही सिलेक्टिव्हली त्याचं सगळं रोहितचं वक्तव्य, आज तुमच्या सगळ्या चॅनल्सवर मी रोहित आणि जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर सगळे या सरकारला अटॅक करायला दिसत आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्ही सिलेक्टिव्हली रोहितचं स्टेटमेंट हे चीर फाड के तुम्ही लावताय. आता मला कौतुक वाटतं तुमचं, पण तुमचं पण चॅनल थोडंसं चाललं पाहिजे, थोडा खट्टा थोडा मिठा, त्याच्यामुळे इतना तो हक तुम्हाला बनताय.